नमस्कार मित्रांनो, आपल्या लाडक्या सनई चौघड्याच्या रिव्ह्यू एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आजचा एपिसोड इतका भन्नाट, भावनिक आणि ट्विस्टने भरलेला आहे की सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत तुम्ही स्क्रीनवरून नजर हटवू शकणार नाही। कारण आज गौतम आणि आसावरीच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी परब कुटुंब खानोलकरांच्या घरी पोहोचलं आहे। पण या बोलणीत असा मोठा अडथळा येणार आहे ज्यामुळे सगळे हादरून जाणार आहेत। चला तर मग आजच्या एपिसोडचे सगळे अपडेट्स जाणून घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा। तर एपिसोडची सुरुवात होते आसावरीपासून। आसावरीच्या हातून चहाचा कप खाली पडून फुटतो। इतक्यात तेथे बिंदू येते, पण स्वतः साफसफाई करण्याऐवजी ती आसावरीलाच सगळं साफ करायला लावते। एवढंच नाही तर तिच्या घरच्या परिस्थितीवरून तिला टोमणे मारत अपमानही करते। बिंदू म्हणते, तुला अशी काम करण्याची सवय असेल ना, आमच्या घरातल्या नोकरांनाही आम्ही अशी कामं करायला लावत नाही, तू या घरात कशी फिट होणार? हे ऐकून बिचारी आसावरीच्या डोळ्यात पाणी येतं। ती काहीच न बोलता सगळं सहन करत राहते। पण त्याचवेळी तिथे जय आणि तेजू येतात आणि त्यांनी बिंदूचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं। हे पाहता जयचा राग अनावर होतो। तो बिंदूची जोरदार खरडपट्टी काढतो आणि स्पष्ट शब्दात सांगतो, आसावरीचा असा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही। दुसरीकडे तेजूला लगेच संधी दिसते। जयच्या नजरेत स्वतःची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी ती लगेच आसावरीजवळ जाते आणि तिला समजावत म्हणते, रडू नको बाळ, जय अगदी बरोबर बोलतोयस, तुम्हीच बिंदूला डोक्यावर बसवलंय म्हणून ती अशी वागते। इतक्यात जय तिथून बाहेर निघून जातो, पण खोलीबाहेर उभी असलेली शरू हे सगळं ऐकत असते। आज जयने आसावरीसाठी घेतलेली ठाम भूमिका पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत असतो। यानंतर सगळेजण हॉलमध्ये लग्नाची बोलणी करण्यासाठी एकत्र जमतात। वातावरण आनंदाचं असतं। भटजीबुवाही येतात। तेजू उत्साहात म्हणते, काय भटजीबुवा, पत्रिका जमतायत ना? जमायलाच पाहिजेत। पण पुढच्या क्षणी भटजीबुवा जे सांगतात ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते। ते म्हणतात, नाही, दोघांच्या पत्रिका खूप वेगळ्या आहेत। जर यांचं लग्न झालं तर दोन्ही घरांवर मोठं संकट येईल, विशेषतः गौतमच्या जीवाला धोका आहे। हे ऐकताच संपूर्ण घरात शांतता पसरते। गौतम आणि आसावरीच्या चेहऱ्यावरील आनंद एका क्षणात गायब होतो। आसावरी तर रडायलाच लागते। गौतम निराश होऊन म्हणतो, म्हणजे आपल्या दोन्ही कुटुंबाचं एकत्र येणं शक्यच नाही। तेवढ्यात तिथे जय येतो आणि सगळ्यांना एवढं शांत पाहून विचारतो, काय झालं? गौतम त्याला भटजीबुवांनी सांगितलेली सगळी गोष्ट सांगतो। जय मात्र शांतपणे भटजीबुवांकडे पाहतो आणि विचारतो, हे काय सांगताय तुम्ही? भटजीबुवा उत्तर देतात, पत्रिकेत जे आहे तेच सांगतोय। तेवढ्यात प्रमिला उठते। ती हात जोडून विनंती करते, यावर काही उपाय असेल तर सांगा, हे लग्न झालंच पाहिजे, नाहीतर खूप अवघड होईल। पण तेजू लगेच मध्ये पडते आणि म्हणते, प्रमिला, तुला टेन्शन येणं साहजिक आहे, मलाही येतंय। पण जर पत्रिकाच जुळत नसतील तर आपण उगाच संकट ओढवून का घ्यायचं? इथेच थांबूया। क्षणभर सगळे गप्प होतात, पण अचानक एक आवाज संपूर्ण वातावरण बदलून टाकतो। तो म्हणजे जयचा आवाज। जय ठामपणे म्हणतो, हे लोक स्वामींची मनापासून सेवा करतात आणि जे स्वामींची सेवा करतात त्यांच्यासोबत कधीच वाईट होत नाही। ज्योतिष हा फक्त अंदाज असतो आणि अंदाज चुकूही शकतो। आणि यानंतर जय असा निर्णय घेतो ज्यामुळे सगळे थक्क होतात। तो स्पष्टपणे म्हणतो, गौतम आणि आसावरीचं लग्न होणारच आणि ते लग्न मी स्वतः लावून देणार। हे ऐकताच तेजू जयला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते। ती म्हणते, जय काही भयंकर झालं तर? पण जयचं उत्तर सगळ्यांनी मन जिंकून जातं। तो म्हणतो, जय, जर यांचं लग्न झालं नाही तर त्याहून मोठं वाईट होईल। यानंतर जय लगेच भटजीबुवांना गौतम आणि आसावरीच्या साखरपुड्याची तारीख काढायला सांगतो। अखेर साखरपुड्याची तारीख ठरते। आता पुढे खरंच लग्न निर्विघ्न पार पडणार का? भटजीबुवांनी सांगितलेलं संकट खरं ठरणार का? तेजू या लग्नात पुन्हा काही नवीन डाव खेळणार का? आणि जयचा हा मोठा निर्णय दोन्ही कुटुंबाचं भविष्य बदलणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या एपिसोडमध्ये मिळणार आहेत, त्यामुळे तो अजिबात मिस करू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।